नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतोय। महिला व बालविकास विभागाअंतर्गत जे काही अंगणवाडी मुख्य सेविका परिवेक्षिका हे जे पद आहे या पदासाठी तुम्हाला 40 प्रश्न 80 गुणांसाठी जे काही तांत्रिक घटकावर विचारले जातात या संपूर्ण तांत्रिक घटकाचं परिपूर्ण नियोजन आणि नेमकं तांत्रिक घटकाची तयारी कुठून करायची, कोणते पुस्तकं वाचायची या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। जेणेकरून 2026 मध्ये जी काही तुमची अंतर्गत भरती आणि जी काही सरळ सेवा अंतर्गत पदं भरली जाणार आहे त्या व्हिडिओ याच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला असणार आहे। बघा, तत्पूर्वी अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका याची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपली त्रिशा फाउंडेशन या ॲपवर सुरू झालेली आहे। बॅचची वैशिष्ट्य म्हणजे 12 महिने कालावधी, अनलिमिटेड व्ह्यू, पीडीएफ नोट्स, तसंच तुम्हाला टेस्ट सिरीज, तसंच तुम्हाला याच्यामध्ये काय विशेष म्हणजे जे काही आपलं अंगणवाडी मुख्य सेविकेचे पुस्तक आहे या पुस्तकाची ई बुक नोट्स तुम्हाला याच्यामध्ये प्राप्त होणार आहे। बघा, मागच्या ज्या परीक्षा आहेत तर मागच्या परीक्षेमध्ये आपल्या पुस्तकाचा नोट्सचा चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे। हे तुम्ही आपल्या YouTube लाईव्ह सेशन मध्ये जाऊन सुद्धा काही लेक्चर डेमो स्वरूपामध्ये तुम्ही इथं बघू शकता। बघा, त्यानंतर पुढचं म्हणजे एकूण आता परीक्षाचं स्वरूप जर आपण बघितलं की जसं की मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान, ICDS योजना, कायदे आहेत, पोषण अभियान, गणित बुद्धिमत्ता चाचणी, संगणक ज्ञान, असं एकूण तुम्हाला या परीक्षेमध्ये 100 प्रश्न 200 मार्कांसाठी असतील। काय 200 मार्कांसाठी असणारे, ज्यामध्ये सर्वाधिक वेटेज असणारे जे काही विषय आहेत जसं की तांत्रिक मध्ये ICDS योजना, त्यानंतर पोषण व अभियान आहे आणि संगणक ज्ञान आहे। असे एकंदरीत तुम्हाला काय इथं 20 प्रश्न तुम्हाला योजना आणि कायद्यांवर असतील, 10 प्रश्न तुम्हाला पोषण अभियाना संदर्भामध्ये आणि 10 प्रश्न तुम्हाला संगणक ज्ञान, म्हणजे काय 40 क्वेश्चन तुम्हाला इथं काय 80 मार्कासाठी फक्त तांत्रिक घटकावर असणार आहेत। मग या तांत्रिक घटकामध्ये नेमकं वाचायचं तरी काय, तर बघा ICDS योजना आणि कायदे अभ्यासताना सर्वात प्रथम तुम्हाला काय बालविकास हा घटक अभ्यासायचा आहे। मग बालविकास अभ्यासताना काय काय वाचायचं याच्यामध्ये, जसं की बालविकासाची ओळख काय, त्यानंतर वाढ आणि विकास कशाला म्हटला तो, प्रसूतीपूर्व बालकांचा विकास कोणता असतो, त्याचबरोबर नवजात बालकांच्या कोणकोणत्या अवस्था आहेत हे तुम्हाला अभ्यासायचे। त्यानंतर शैशवावस्थेतील आणि पूर्व बाल्यावस्थेतील जो काही शारीरिक विकास होतो, मानसिक विकास होतो याचा अभ्यास करायचा आहे। कारक विकास म्हणजे काय, बोधात्मक विकास बालकांचा कसा असतो, त्यानंतर भाषा विकास कशा प्रकारे आहे, भावनिक विकास कसा असतो आणि सामाजिक आणि नैतिक विकास आणि बाल संगोपन, हे संपूर्ण जे घटक आहेत हे संपूर्ण घटक तुम्हाला बाल विकास या घटकामध्ये अभ्यासायचे। संपूर्ण पुस्तकामध्ये सविस्तररित्या काय आपले हे टॉपिक कव्हर केलेले आहेत। बघा, पुस्तक प्राप्तीसाठी हा नंबर आहे किंवा बॅच विषयी माहितीसाठी 73 87 50 58, बघा 50 58 02 हा नंबर आहे। या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। बघा, मग हे झालं। मग पोषण अभियान जो दिलेलं तुम्हाला जे की 20 मार्कामध्ये विचार हे करताना पोषण ICDS योजना आणि अभियानामध्ये जसं की पोषण अभियान हा घटक तुम्हाला चालू घडामोडीशी सुद्धा लिंक स्वरूपामध्ये वाचायचा असतो। ज्या काही शासनाच्या ज्या काही योजना आहेत ज्या चालू घडामोडी सद्यस्थित ज्या असणाऱ्या योजनांमध्ये नवीन बदल घडले, सुरुवात कधी झाली, काय उद्देश आहे, अशा प्रकारे तुम्हाला पोषण अभियान घटक अभ्यासायचे आहे। त्यानंतर सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान 2.0 काय, त्याचबरोबर पूरक पोषण आहार कोणता दिला जातो, काय काय अंगणवाडीमध्ये दिला जाणारा घटक, त्याचबरोबर मध्यान्ह भोजन कार्यक्रम जे आहेत योजना वगैरे असणारे, त्यानंतर भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना जी आहे जी काही ST प्रवर्गातील असणाऱ्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी राबवली जाणारी राजमाता जिजामाता बाल संगोपन आरोग्य आणि जे काही पोषण मिशन आहे हा घटक काय हा तांत्रिक घटकामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे। त्यानंतर पुढचा म्हणजे की जे काही कायदे दिले तर बघा, महत्त्वपूर्ण जे कायदे आहेत एवढे कायदे तुम्हाला चांगल्या प्रकारे इथं अभ्यासायचे आहेत। जसं की महिला संदर्भात जर तुम्हाला विभागच आहे महिला आणि बाल विकास, तर यामध्ये महिला आणि बालका संदर्भात महत्त्वपूर्ण कायदे तुम्हाला इथं वाचायचे, ज्यामध्ये प्रथमतः आपण बघितलं की सतीबंदी कायदा 1929चा 1829चा, विधवा पुनर्विवाह कायदा काय, धर्मांतर व्यक्ती विवाह विच्छेद कायदा ज्याला घटस्फोट कायदा म्हणतो आपण, भारतीय घटस्फोट कायदा आहे, आनंदी विवाह कायदा काय, मुस्लिम स्त्रियांचे घटस्फोट हक्क संरक्षण स्वरूपाचा कायदा आहे, त्यानंतर विशेष विवाह कायदा अभ्यासायचा आहे, हिंदू विवाह कायदा मी तुम्हाला, त्यानंतर धर्मादायचा कायदा आहे, भिक्षा प्रतिबंध कायदा, याच्यावर परीक्षेमध्ये मागच्या खूप प्रश्न आलेले आहेत, कुटुंब नियोजन कायदा आहे, हिंदू दत्तक वारसा जो कायदा आहे हे संपूर्ण काय महिला आणि बालका संदर्भात असणारे कायदे। अजून पुढचे मध्ये विवाहित स्त्रियांच्या संपत्तीचा कायदा आहे, अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा आहे, वैद्यकीय राखभाल कायदा आहे, बालविवाह निबंध कायदा, महाराष्ट्र देवदासी प्रतिबंध निर्मूलन कायदा याच्यावर प्रश्न विचारले गेले। बघा, त्यानंतर मातृत्व लाभांतर कायदा, समान वेतन कायदा आहे, त्यानंतर बालकामगार कायदा आहे, वेश्यावृत्ती निवारण कायदा आहे, बाल न्यायालय कायदा आहे। हे संपूर्ण कायदे तुम्हाला काय करायचे या घटकामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास एवढे कायदे केले तरी सफिशियंट आहे। त्याचसोबत तुम्हाला जे काही मागचे पेपर झाले
हे मागचे पेपर संपूर्ण आपल्या ऍपमध्ये तुम्हाला उपलब्ध असतील, टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध असतील. ते करायचे आणि हे घटक करायचे. बघा, मग योजना दिल्या, मग योजना आणि महत्वपूर्ण धोरणं कोणते वाचायचे, जसे की बेटी बचाओ बेटी पढाओ काय योजना आहे, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आहे, किशोरी शक्ती योजना काय, नवोदय विद्यालय काय, उडान योजना, सबुडे सबजुडे जे काही शिक्षणासंदर्भात मुलींसाठी असणारी योजना उडान योजना, त्यानंतर सर्व शिक्षा अभियान शिक्षणासाठी असणार, महिला महाराष्ट्राचे बाल विकास धोरण कधीचं 2002चं, त्यानंतर राष्ट्रीय बाल धोरण 1974चं, राष्ट्रीय बाल सरहद काय, आदर्श अंगणवाडी केंद्र कशाला म्हटलं जातं, सेवाबाई बालगृहे कोणत्या आहेत हे चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. बालकांसाठी राष्ट्रीय कृती आराखडा कधी 2005 मधला. त्यानंतर राष्ट्रीय बाल पुरस्कार हा घटक कुठं असतो, हा घटक तुम्हाला चालू घडामोडीशी निगडीत विचारला जातो. हा झाला इकडे घटक. पुढचे किशोर आणि मुलींसाठी योजना, जसे की सबला योजना आहे मुलींसाठी असणारी, कन्या वन समृद्धी आहे, मिशन इंद्रधनुष्य जे की आपल्या लसीकरणासंदर्भात असणारा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना याच्यामध्ये तुम्हाला 37 रुपये तुम्हाला इथं मुलींना प्राप्त होत असतात. खळू फडा मोहीम आहे ही शासनाची मोहीम. त्यानंतर राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आहे, महाराष्ट्र बाल धोरण 2014चं, राष्ट्रीय बाल धोरण 2013 मध्ये असणार, राष्ट्रीय पाळणाघर योजना काय, अनाथ आश्रम कशाला म्हटलं तर बाल संगोपन योजना काय, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आहे हा सुद्धा तुम्हाला इथं अभ्यासाचा आहे. महिला आयोग सुद्धा या संदर्भात तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर महिला आणि बालकांसाठी आपत्कालीन आणि दूरध्वनी जे काही क्रमांक आहेत की महत्वपूर्ण असणारे क्रमांक, चाइल्डच्या संदर्भामध्ये असणारे, महिलांच्या संदर्भामध्ये असणारे, त्याचबरोबर जे काही गर्भवतीच्या काही आपत्कालीन हे नंबर तुम्हाला सुद्धा वाचणं गरजेचं आहे. बघा, अजून पुढचं म्हणजे की महिला विकास आयुक्तालय काय, महिला बाल विकास विभाग कोणता आहे, केंद्रीय समाज कल्याण बोर्ड कशाला वाटलाय, अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना महिलांसाठी आहे. लक्षात ठेवायचंय संरक्षण गृहे जे काही महिला काय घरातून निरसन झालेल्या आहेत या महिलांच्यासाठी काय संरक्षण गृहांची स्थापना केली जाते. आर्थिक विकास महामंडळ महिला विकास मंडळ ज्याला म्हटलं तर महिला बाल विकास विभाग, महिला व बाल विकास कल्याण समिती काय, रचना कशा प्रकारे, कोण कोण सदस्य काम करतात, काय काय हे. त्यानंतर हुंडा निर्मूलन दक्षता समिती, आधारगृहे, महिला राज्यगृहे. बघा हे झालं. त्यानंतर काय नंबर मध्ये 181 टोल फ्री क्रमांक सेवा कशासाठी, तेजस्विनी कार्यक्रम काय, सायबर सेफ वुमन हे घटक, स्वाधारगृह, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना काय, आशाचं काम काय, आशा हिरकणी कक्ष कशासाठी असतोय, महाराष्ट्राचे दुसरं महिला धोरण कधीचं 2001चं, राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण 2001चं, मिशन पार्श्वभूमी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. बघा हा सुद्धा घटक काय करायचा आहे इथं तुम्हाला अभ्यासायचा आहे. त्यानंतर अस्मिता योजना आहे, नव तेजस्विनी, राष्ट्रीय महिला कोष कशाला म्हटलं तर उज्ज्वला योजना आहे, सखी वन स्टॉप सेंटर आहे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य एनआरएच, नॅशनल रूरल हेल्थ मिशन हे सुद्धा याच्या अंतर्गत अभ्यासायचे. सुमितीबाई सुकळीकर उद्योगीन महिला सक्षमीकरण योजना आहे, महाराष्ट्राचे पहिला महिला धोरण कधी आहे, तिसरं महिला धोरण नवीन बदल असणार, महिला शक्ती केंद्र योजना काय, शक्ती सदन योजना, पिंक रिक्षा योजना. संपूर्ण योजना तुम्हाला इथं काय करायचं अभ्यास येते आणि संपूर्ण घटक आपल्या पुस्तकामध्ये सविस्तररित्या क्लिअर केलेले आहेत. काय तर संपूर्ण सविस्तररित्या इथं क्लिअर केलेले आहेत. बघा अजून पुढचं म्हणजे तुम्हाला काय एक संगणक ज्ञान घटक आहे. बघा संगणक ज्ञानामध्ये काय असते की इनपुट साधने कोणते, आउटपुट साधने कोणते, त्यानंतर काय कीवर्डवर प्रश्न असतात, त्यानंतर जनरेशनवर प्रश्न आहेत तुम्हाला की संगणकाच्या पिढ्या पहिली दुसरी तिसरी चौथी पिढी नवीन बदल काय झाले तर हे संपूर्ण घटक तुम्हाला इथं अभ्यास आहे आणि संपूर्ण काय आपल्या बॅच मध्ये सविस्तररित्या इथं क्लिअर केलेले आहे. बघा मित्रांनो बॅच विषयी अधिक माहितीसाठी तुम्हाला काय करायचंय खाली दिलेला नंबर आहे बघा लक्षात घ्या 73 87 50 58 02 या नंबरवर संपर्क साधायचे. त्याचबरोबर त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करा, डेमो तिथं सुद्धा बघा किंवा युट्यूबला सुद्धा तुम्हाला इथं काय डेमो लेक्चर बघता येतील, काय असतील डेमो लेक्चर त्या सुद्धा बघता येतील. तर बॅच विषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे या ग्रुपला जॉईन करा. इथं वेळोवेळी परीक्षेसंदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त होत जाईल. मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.